पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपल्या मराठी जीके कट्टा या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जीकेचे महत्त्वपूर्ण 25 प्रश्न। या प्रश्नांपैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंटमध्ये सांगायची आहेत। त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला सुरू करूया। तुमचा पहिला प्रश्न आहे, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी दुर्गाबाई देशमुख, डी सर बी.एन. राव। तुमचे योग्य उत्तर आहे बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद। तुमचा दुसरा प्रश्न आहे, भारताचे संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? तुमचे ऑप्शन आहेत ए 26 ऑक्टोबर 1949, बी 26 नोव्हेंबर 1949, सी 26 डिसेंबर 1949, डी 26 जानेवारी 1950। तुमचे योग्य उत्तर आहे बी 26 नोव्हेंबर 1949। तुमचा तिसरा प्रश्न आहे, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सी जवाहरलाल नेहरू, डी सरदार वल्लभभाई पटेल। तुमचे योग्य उत्तर आहे बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद। तुमचा चौथा प्रश्न आहे, भारताचे संविधान कधी अंमलात आले? तुमचे ऑप्शन आहेत ए 26 जानेवारी 1951, बी 26 जानेवारी 1950, सी 26 नोव्हेंबर 1949, डी 26 जानेवारी 1949। तुमचे योग्य उत्तर आहे बी 26 जानेवारी 1950। तुमचा पाचवा प्रश्न आहे, भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? तुमचे ऑप्शन आहेत ए धर्मनिरपेक्ष, बी साम्राज्यवादी, सी लोकशाही, डी प्रजासत्ताक। तुमचे योग्य उत्तर आहे बी साम्राज्यवादी। तुमचा सहावा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तुमचे ऑप्शन आहेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी जवाहरलाल नेहरू, सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डी महात्मा गांधी। तुमचे योग्य उत्तर आहे सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तुमचा सातवा प्रश्न आहे, खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हटले जाते? तुमचे ऑप्शन आहेत ए मूलभूत कर्तव्य, बी सरनामा, सी व्यक्ती स्वातंत्र्य, डी एकेरी नागरिकत्व। तुमचे योग्य उत्तर आहे बी सरनामा। तुमचा आठवा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए भाग 1, बी भाग 2, सी भाग 3, डी भाग 4। तुमचे योग्य उत्तर आहे सी भाग 3। तुमचा नववा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? तुमचे ऑप्शन आहेत ए संपत्तीचा हक्क, बी भाषण हक्क, सी समतेचा हक्क, डी धर्म स्वातंत्र्याचा हक्क। तुमचे योग्य उत्तर आहे ए संपत्तीचा हक्क। तुमचा 10वा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए मूलभूत कर्तव्य, बी मूलभूत हक्क, सी मार्गदर्शक तत्वे, डी आर्थिक अधिकार। तुमचे योग्य उत्तर आहे ए मूलभूत कर्तव्य। तुमचा 11वा प्रश्न आहे, मूळ संविधानामध्ये किती कलमे होती? तुमचे ऑप्शन आहेत ए 375, बी 395, सी 415, डी 440। तुमचे योग्य उत्तर आहे बी 395। तुमचा 12वा प्रश्न आहे, भारतीय संविधानातील कलम 352 हे कशाशी संबंधित आहे?
तुमचे ऑप्शन आहेत ए राष्ट्रीय आणीबाणी, बी आर्थिक आणीबाणी, सी राष्ट्रपती नियुक्तीचे अधिकार, डी जम्मू काश्मीरची निर्मिती. तुमचे योग्य उत्तर आहे ए राष्ट्रीय आणीबाणी. तुमचा 13वा प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे अनुच्छेद 370 कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए जम्मू काश्मीर, बी दमण दीव, सी आसाम, डी मणिपूर. तुमचे योग्य उत्तर आहे ए जम्मू काश्मीर. तुमचा 14वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत? तुमचे ऑप्शन आहेत ए ओडिसा, बी झारखंड, सी पश्चिम बंगाल, डी छत्तीसगड. तुमचे योग्य उत्तर आहे ए ओडिसा. तुमचा 15वा प्रश्न आहे, राष्ट्रपतीचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तुमचे ऑप्शन आहेत ए 2, बी 3, सी 5, डी 6. तुमचे योग्य उत्तर आहे सी 5. तुमचा 16वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची किमान वयोमर्यादा किती आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए 21 वर्ष, बी 25 वर्ष, सी 40 वर्ष, डी 35 वर्ष. तुमचे योग्य उत्तर आहे डी 35 वर्ष. तुमचा 17वा प्रश्न आहे, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, बी डॉक्टर झाकीर हुसेन, सी आर व्यंकटरमण, डी के आर नारायण. तुमचे योग्य उत्तर आहे ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तुमचा 18वा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपती राजीनामा कोणास देतात? तुमचे ऑप्शन आहेत ए सरन्यायाधीश, बी महान्यायवादी, सी उपराष्ट्रपती, डी पंतप्रधान. तुमचे योग्य उत्तर आहे सी उपराष्ट्रपती. तुमचा 19वा प्रश्न आहे, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तुमचे ऑप्शन आहेत ए उपराष्ट्रपती, बी पंतप्रधान, सी सरन्यायाधीश, डी महान्यायवादी. तुमचे योग्य उत्तर आहे सी सरन्यायाधीश. तुमचा 20वा प्रश्न आहे, भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तुमचे ऑप्शन आहेत ए पंतप्रधान, बी राज्यपाल, सी राष्ट्रपती, बी मुख्य न्यायाधीश. तुमचे योग्य उत्तर आहे सी राष्ट्रपती. तुमचा 21वा प्रश्न आहे, भारतात केंद्रीय कॅबिनेटचे अध्यक्ष कोण असतात? तुमचे ऑप्शन आहेत ए राष्ट्रपती, बी लोकसभा अध्यक्ष, सी सभापती, डी पंतप्रधान. तुमचे योग्य उत्तर आहे डी पंतप्रधान. तुमचा 22वा प्रश्न आहे, संसदेचे प्रथम सभागृह कोणते आहे? तुमचे ऑप्शन आहेत ए राज्यसभा, बी लोकसभा, सी विधानमंडळ, डी विधान परिषद. तुमचे योग्य उत्तर आहे बी लोकसभा. तुमचा 23वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या किती? तुमचे ऑप्शन आहेत ए 36, बी 48, सी 32, डी 42. तुमचे योग्य उत्तर आहे बी 48. तुमचा 24वा प्रश्न आहे, लोकसभा खासदार होण्यासाठी किमान वय किती असावे? तुमचे ऑप्शन आहेत ए 18 वर्षे, बी 35 वर्ष, सी 21 वर्ष, डी 25 वर्ष. तुमचे योग्य उत्तर आहे
डी 25 वर्ष. तुमचा 25वा प्रश्न आहे, भारतीय संसदेवर हल्ला कधी झाला होता? तुमचे ऑप्शन आहेत ए 13 डिसेंबर 2022, बी 13 डिसेंबर 2001, सी 26 नोव्हेंबर 2008, डी 26 डिसेंबर 2009. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.